नमस्कार मित्रांनो, मैदान होते उद्या भुकुम जिल्हा पुणे या ठिकाणी. हे मैदान जे आहे ते ओपनचं होतं आहे. त्या मैदानामध्ये असे 10 पैरे आहेत ओपनच्या मैदानामध्ये. ते बघूया. उद्या 3 मैदान आहेत. उद्या शिरंबे या ठिकाणी सुद्धा मैदान आहे. ते नक्की कशाचं मैदान आहे माहीत नाही मला. ओपनचं, आदतचं, दुसऱ्याचं कमेंट्स बॉक्समध्ये सांगा. आणि एक दुसरे खटावमध्ये एक मैदान आहे, ते सुद्धा मैदान आहे. असे 3 मैदानं होणार आहेत उद्याच्या मैदानामध्ये. परंतु उद्या पुणे जिल्ह्यातील सगळे टॉपची नंदी उद्या पळताना दिसतील. आणि त्या ठिकाणी संभाजीनगरचे सुद्धा बैल येतात पळताना दिसतील. 1,21,000 एवढं मोठं बक्षीस त्या ठिकाणी आहे. सुरुवात बकासूरच्याच पैऱ्यानं करू. बकासूर आणि महाराज असा घरचा साज दिसतोय की काय. मी तुम्हाला सकाळी सांगितलं सासवडचा बादल, परंतु सासवडचा बादल एक वेगळ्या आणि टॉपच्या पैऱ्यामध्ये आहे उद्याच्या मैदानामध्ये. बकासूर आपल्याला महाराज किंवा दुर्गा गाणंदकरांचा या दोघांच्या सोबत पळताना दिसू शकेल. तुम्हाला काय वाटतंय कमेंट्स बॉक्समध्ये सांगा. उद्या गोटचा सर्जा आणि चिक्या पळण्याची दाट शक्यता आहे. आणि गोटचा सर्जा आणि चिक्या ही जोडी तुम्हाला माहितीच आहे कशा पद्धतीने पळते. आणि सध्या महाराष्ट्रामध्ये एक टॉपचीच जोडी आहे ही. आणि उद्या बघूया कशा पद्धतीने ही कमाल करेल. गोटचा सर्जा सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे की दोन्ही खांदे पळतो आणि रॉकेट त्याला म्हटलं जातं. आणि चिक्या सगळ्या माहिती आहे. चिक्यासुद्धा एक वेळ निकालाचा बादशाह आहे. पब्लिकनं सुद्धा आता तुम्ही बघितलं काय पब्लिकनं पळाला होता. चांगलीच गाडी पळते ही गाडी. जर उद्याचं चालवायची म्हणले तर बबलू चाचा किंवा की आटील्यावर तामखडा या दोघांच्यापैकी उद्या त्या मैदानावरती दिसतील या गाडीवरती. उद्या 3 नंबरचा पहिरा आहे आपला अवतार पवार यांचा जो अर्जुन आहे तो आपल्याला स्वर्गीय पंढरशेठ फडके दादा सरकार यांच्या सर्जासोबत दिसण्याची दाट शक्यता आहे. अर्जुन सध्या महाराष्ट्रामध्ये असा एक टॉपचा नंदी आहे की तो कोणत्याही मैदान असू द्या, किती हलका पैरा असू द्या, परंतु त्या हलका पैरा घेऊन तो गुलाल हा मिळवतोच. परंतु उद्याच्या मैदानामध्ये खूप मोठं नियोजन आहे त्याचं. आणि उद्याच्या मैदानामध्ये ही जोडी दिसण्याची दाट शक्यता आहे. तुम्हाला काय वाटते कमेंट्स बॉक्समध्ये सांगा. उद्या 4 नंबरचा पैरा लाल बादशाह, संभाजीनगरकरांचा लाल बादशाह काय कुठं तिकडचाच आहे विदर्भातला. आणि तो आपल्याला पृथ्वीराजदादा खुटवळ त्यांच्या प्रभूसोबत दिसेल किंवा किसनासोबत दिसू शकेल. प्रभू तुम्हाला माहितीच आहे काय पळतोय, कशा पद्धतीने पळतोय हा प्रभू. आणि किसनासुद्धा त्यांचा एक दावणीत एक टॉपचा हुकम्याक आहे. आणि बघूया उद्या दैवत गोवेकर कशा पद्धतीनं ते नियोजन आखतायत आणि जोडी पळवत आहेत ते. खूप साऱ्या शुभेच्छा उद्या या जोडीला. 5 नंबरचा पैरा शाकीर भाईंचा राजा आणि 22-11 सोन्या दिसण्याची दाट शक्यता आहे. आणि सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे शाकीर भाईंचा राजाचा थोडासा फॉर्म गेला आहे, परंतु तो फॉर्म जो आहे तो लवकरात लवकर आला पाहिजे. आता कासेगावचं हिंद केसरीचं मैदान होतं, त्या मैदानाचा मागच्या वर्षीचा 1 नंबरचा मानकरी होता असा हा राजा शाकीर भाईंचा. पण आता तो बघूया 22-11 सोन्याचा बी तुम्हाला माहिती आहे 3 महिन्याचा करार जो आहे तो झालेला आहे मुंबईवाल्यांच्यासोबत. आता बघूया ही जोडी पळते का दुसरी जोडी पळते, कमेंट्स बॉक्समध्ये सांगू शकताय तुम्ही. 6 नंबरचा पैरा श्रीनाथ केसरीचाच पैरा आहे उद्या. आणि उद्या हीच जोडी पळण्याची दाट शक्यता. दोन्ही नंदी पुणे जिल्ह्यामध्ये आहेत आणि दोन्ही नंदी त्याच ठिकाणी आहेत. बापूसाहेब आंबेकर वडकी यांचा जो सर्जा आहे त्यांच्या नियोजनामध्ये पळतो. आणि लखन तर सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे. आणि तो सगळ्या कुठलंही मैदान असू द्या त्या टॉपच्याच मैदानात टॉपच्याच पैऱ्यात असतो. मग तो हलक्या पैऱ्यात कधीच नसतो आणि पळत पण नाही तो. कारण त्यांच्या मालकाला फक्त नाव पाहिजे, नाव आणि नावासाठी सगळं करतायत. आणि खूप चांगलं नाव आहे त्यांचं ठेवलं लखन. आणि लखन चांगली कामगिरी करतोय, खूप चांगली कामगिरी करतोय. अशीच कामगिरी करत राहा. मालकाचं नाव संबंध महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये फेमस करत राहा. 7 नंबरचा पैरा आहे राहुल्या. आत्ता सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे की राहुल्या नावाचा एक नंदी आहे तो सध्या एक फॉर्ममध्ये आहे. चांगल्या प्रकारे त्याचे पैरेसुद्धा होत आहेत. आणि तो राहुल्या एक चांगली कामगिरी करेल मला असं वाटतं उद्याच्या मैदानामध्ये. त्याचा पैरा सप्त हिंद केसरी महान भारत केसरीचा मानकरी असलेला असा हा सुंदर बॉस याच्यासोबत दिसण्याची दाट शक्यता आहे. आणि चांगली जोडीसुद्धा चांगली आहे, चांगल्या रीतीनं पळते ही. आणि बघूया कशा पद्धतीने ही सुद्धा जोडी चांगल्या पद्धतीने उद्याच्या मैदानामध्ये पळेल, चांगलं कामगिरी करेल अशी दाट शक्यता आहे. बघूया तुम्हाला काय वाटतं कमेंट्स बॉक्समध्ये सांगू शकताय. 8 नंबरचा पैरा आहे अमित शेठ भाटरे यांचा जो चिमण्या आहे तो आपल्याला दिसणार आहे समाजसेवक संतोष तोडकर ठाणे बेटावे यांच्या साईसोबत. साई आत्ता सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे. साई आणि चिमण्या ही चांगली जोडी आहे. पुशेगावमध्ये थोडीशी शिमीला बाहेर काढली लक्षाने. आणि सचिन लक्षाची जोडी जी आहे ती आपल्याला शिरंबे मैदानामध्ये दिसणार आहे. प्रमुख आकर्षण त्यांचं असणार आहे त्या मैदानामध्ये. 9 नंबरचा पैरा आहे समाजसेवक संतोष तोडकर यांचा 92 लाखाची खरेदी मल्हार. आणि तो मल्हार जो आहे तो आपल्याला बावधनकरांच्या लक्षासोबत दिसेल, कारण की पुणे किंवा मानगरकरांच्या वादळसोबत दिसेल. कारण की या दोघांच्यापैकी एक असेल. कारण की तुम्हाला माहितीच आहे ही दोन्ही एक पुणे जिल्ह्यातील एक टॉपचे नंदी आहेत. पुणे जिल्हा म्हटलं की फायनलला राहतातच. मल्हारला थोडासा गुलाल मिळावा, 1 नंबरचा पारितोषिक त्यानं त्या दिवशीच पटकावलं आहे सुंदरसोबत. परंतु उद्याच्या मैदानामध्ये एक टॉपचाच पायरा असेल तो बघूया. आणि 10 नंबरचा सासवडचा बादल आणि बुलेट संघर्ष योद्धा बुलेट हा पैरा आहे उद्याच्या मैदानामध्ये. ओपन भूकंप
जिल्हा पुणे या ठिकाणी ओपनचं मैदान आहे. बकासूरचा पैरा महाराज किंवा दुर्गा या दोघांच्या तर असेल, कदाचित नवीन चेहरा बी असेल, काय सांगू शकत नाही.